आता हा 4था वर्ष चालू आहे। आम्ही ग्रामपंचायतीला सुद्धा आम्ही त्यांना कळवलेलं आहे, अर्ज वगैरे दिलेले आहे, पण पंचायत आम्हाला काय सहकार्य करत नाही पाण्याबद्दल। त्यांना आम्ही सांगितलेला आम्हाला पाण्याचा त्रास होते, पाणी पिण्यासाठी तरी तुम्ही द्या ना, सोय करा। ती पंचायत करू शकत नाही। आता ह्याच्यात मनसे आलेत, त्या मनसेवाल्यांनी आम्हाला पाण्याची सोय केली, त्यांचे आम्ही आभारी आहोत। आम्हाला पाण्यापासून खूप त्रास होतोय। कुठलं पाणी येतं आणि कशा पद्धतीचं सगळं वातावरण येते? बरं, गटाराचं पाणी येतोय, तळी पाटपणाच्या इथून, आणि संडासचं पाणी, कपडे धुण्याचं पाणी, सगळ्या प्रकारचं पाणी इथे येते। त्यामुळे आम्हाला पाणी वापरल्यामुळे आम्हाला खाज सुटते, कावणीचा प्रकार वाढलेला आहे, टायफॉइडचा प्रकार वाढलेला आहे। त्यामुळे आम्हाला त्रास होते, डास हवे तेवढे डास होत आहेत, ते अंगाला लागतोय आणि अंगाला खाज सुटते, त्यामुळे हा पारंपरिक पाणी हा सगळा व्यवस्थित होतो। हा वजर इथे आहे, या वजराचा पाणी आम्ही सरळ पीत होतो, कपडे धुवत होतो इथे। पण असा म्हणजे घाणीचा पाणी, संडासचा पाणी इथे येऊ शकत नव्हता। पण आता बिल्डिंगी, तळीपाट बनायची इथे बिल्डिंगी झाली, त्यामुळे आम्हाला हा त्रास होते आणि सगळ्यांनाही त्रास होते, मुलांनाही त्रास होते। मग आम्ही जायचा कुठे? हा पाणी सगळा तळीपाट बनायचा सगळा बंद झाला पाहिजे, ही तुमच्या चरणी आम्ही प्रार्थना करतो। बस 2021 पासून साधारणतः आम्ही पत्रव्यवहार करतोय, फेस टू फेस जाऊन ग्रामपंचायत पाटपन्हाळे शृंगारतेला जाऊन भेटतोय, पण आजपर्यंत कुठलीही ठोस पावलं उचललेली नाहीत। आणि प्रत्येक गावाची प्रगती व्हावी आणि उत्कर्ष व्हावा, पण हे असे विकृत परिस्थितीत जर नेऊन ठेवते प्रगती, तर त्यातून भविष्याकरता हा सगळा प्रॉब्लेम हा कायमस्वरूपी राहणार आहे। आता हे वजर आहे, हे पूर्वापार असलेलं पाण्याचं स्तोत्र आहे या जानवळे गावचं। कित्येक वर्षानुवर्ष हे सुंदर होतं, पण हे ज्या वेळेपासून व्यावसायीकरण झालंय तेव्हापासून हे स्तोत्र बिघडून आजूबाजूच्या 7 बोरिंग आणि 4 विहिरी या प्रदूषण मंडळाच्या अहवालानुसार पिण्यायोग्य तर नाही, पण आंघोळीच्याही योग्य नाही, नसलं उरलेले केवळ बागकामा करता हे राहिलेलं आहे पाणी। आणि ह्याच्यावर अंकुश हा आजपर्यंत कोणाचा राहिलेलाच नाही। पण यावेळेस आम्हाला जो व्हिडिओ मिळालाय मिस्टर भिलारे, ते नदीपात्रात येऊन त्यांनी प्रत्यक्ष पाणी करून आता कायदेशीर नोटीस बजावून याचा प्रश्न सोडवायचा प्रयत्न केला। आणि दुसरी महत्वाची गोष्ट, ही दूषित झाल्यामुळे पाण्याचा पर्याय आम्हाला उरला नव्हता, पण महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांनी स्वतः इनिशिएटिव्ह घेऊन प्रत्येक दारोदारी जाऊन पाण्याचे 20 लिटर पाण्याचे कंटेनर प्रोव्हाइड केलेले आहेत। पण अजून ग्रामपंचायतीने कुठलीही तसदी घेतली नाही की पाण्याची पाईपलाईन तात्पुरती काळाकरता देतोय किंवा पाणी देतोय, कुठलीही जबाबदारी घेतली नाही। आणि तेव्हा हे आम्ही 5-6 वर्ष सहन करतोय, पण आमच्यातलाच एक जण मोठ्याने बोलून गेला, अपशब्द केला, तर मी स्वतः आणि माझा मित्र मयुरेश भोसले हेच पाणी त्यांच्या कार्यालयात ओतण्यास आम्ही समर्थ आहोत। तिथे नदी दूषित झाली आहे आणि 20 लोकांना आज राजकीय पक्षाकडून पाणी पुरवठा होतोय, काय नेमकं याच्यावरती प्रशासन म्हणून पाणी दिले? यामध्ये मान्य आमदार महोदयांनी सूचना केली आहे, त्या अनुषंगाने आपले उपअभियंता पाणी पुरवठा जे आहेत ग्रामपंचायतचे, त्यांना आपण एक पत्र दिलेलं आहे आणि त्यांनी त्या ठिकाणी व्हिजिटही केलेली आहे। साधारणतः आज किंवा उद्या सकाळपर्यंत मला त्याचा रिपोर्ट करत आहेत। त्या अनुषंगाने आम्ही मान्य एसडीओ सरांकडे, चिपळूणच्या एसडीओ सरांकडे आम्ही त्याबाबतचा प्रस्ताव पाठवतोय। आपल्या तालुक्यामध्ये गव्हर्नमेंट टँकर नाही आहे, आपल्याला प्रायव्हेट टँकर रिक्विजिट करणे आणि त्या अनुषंगाने पाणी पुरवठा करण्याची कारवाई करावी लागणार आहे। आम्ही या प्रकरणामध्ये तातडीनं शक्य तेवढ्या लवकर नियमानुसार कार्यवाही करून त्या ठिकाणी त्या 20 घरांना पाणी पुरवठा करण्यासाठी आवश्यक कारवाई करतो। सर, एप्रिल महिना उजळला आहे आणि असं असताना पाण्याच्या बऱ्याचशा ठिकाणी भीषण टंचाई आहे। गुहागर तालुक्यामध्ये नेमकी पाण्यासाठी काय मागणी होते आहे आणि असेल तर आपली तयारी कशी आहे? आता आपल्या तालुक्यामध्ये मागच्या वर्षी आपण रानवी सारखी ग्रामपंचायत आहे त्यांच्याकडून आपल्याला डिमांड आली होती, त्यांना आपण RGPPL कंपनीकडून पाणी पुरवठा केला होता।
त्यानंतर धोपावे तेटले या गावातली मागणी आलेली आहे. त्या अनुषंगाने आपण ग्रामीण पाणी पुरवठा विभागाला त्या ठिकाणी व्हिजिट करून पाणीसाठा उपलब्ध आहे किंवा नाही याबाबतचा अहवाल सादर करण्यासाठी कळवलेला आहे. आमच्याकडं जॉईंट व्हिजिट होऊन ज्यावेळी पाण्याची गरज भासते असं निदर्शनास आल्यानंतर तातडीने आम्ही तशा प्रकारची कार्यवाही करतो. मागच्या वर्षी आपण साधारणतः 3 गावांना पाणी पुरवठा केलेला आहे. मला वाटते सडे जांभारी, त्यानंतर रानवी यासारख्या स्वतः गव्हर्नमेंट टँकर्स किंवा कंपनीमार्फत पाणी पुरवठा आपण केलेला आहे मागच्या वर्षी. यावर्षी आपण टंचाई ज्या ठिकाणी दिसेल आणि ज्या प्रकरणी टंचाईच्या अनुषंगानं टँकरने पाणी पुरवठा करण्याची गरज आहे त्या ठिकाणी तातडीने आपण त्या संबंधी कारवाई करणार आहे. तर सुंगाकरीसारख्या महत्त्वाच्या ठिकाणी सुकी असलेली नदी आता उन्हाळ्यामध्ये वाहते प्रदूषित झालेल्या पाण्यामुळे, कारवाईची गरज संबंधित ठिकाणी आपले पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, त्यानंतर पोल्युशन कंट्रोल बोर्डचे अधिकारी या सर्वांनी त्या ठिकाणी व्हिजिट केलेली आहे. त्या अनुषंगानं ग्रामपंचायत आणि ग्रामविकास विभागामार्फत कार्यवाही चालू असून त्यांच्या नियमानुसार त्यांच्याकडून निर्णय घेण्यात येईल. तो ठीक आहे. थँक्यू. विनायक भोसले, जानवळे. तळी ग्रामपंचायतीमध्ये शहरीकरण झाल्याच्या नंतर हे जे सांडपाणी आपण बघताय पाठीमागे सगळं सांडपाणी ही पावसात वाहणारी नदी आहे. ही उन्हाळ्यात पूर्णतः कोरडी असते, पण आता जी नदी वाहते हे नदी पूर्णतः सांडपाणी आहे. गेले 4 वर्ष हे पाणी येतंय आणि त्या 4 वर्षामध्ये जवळपासच्या ज्या बोरिंग आहेत, विहिरी आहेत, या सगळ्या दूषित झाल्यात. MPCBचे अधिकारी येऊन त्यांनी सदरची पाहणी केली. पाहणी केल्यानंतर त्यांनी सांगितलं की पाणी हे पिण्यायोग्य तर नाहीच, पण हे आंघोळीसाठी पण योग्य नाही. गेली 4 वर्ष सतत आम्ही ग्रामपंचायत पाटपन्हाळे असेल, ग्रामपंचायत जानवळे असेल, BDO कार्यालय, गुहागर पंचायत समिती असेल, तहसीलदार असेल, यांच्याकडे आम्ही सातत्याने 4 वर्ष या गोष्टीचा पाठपुरावा करतोय, पण कुठल्याही पद्धतीचा त्यांच्याकडून आम्हाला सहकार्य होत नाही किंवा हे पाणी बंद होत नाहीये. आता ह्या प्रशासनाला मी आपल्या मार्फत कळकळीची विनंती करतोय की 8 दिवसामध्ये हे जर पाणी बंद नाही झालं तर हेच सांडपाणी आम्ही तुमच्या कार्यालयामध्ये आणून फेकणार आहोत आणि तुमचा निषेध व्यक्त करणार आहोत. त्याचप्रमाणे 15 तारखेनंतर जवळपास 15 एप्रिलला मी हे पाणी जर बंद नाही झालं तर 15 एप्रिलला मी आमरण उपोषणाला मी आणि माझे सर्व ग्रामस्थ आम्ही बसून ग्रामपंचायत पाटपाण्यासमोर आम्ही आमरण उपोषणाला बसणार आहोत. होतोय 7 ते 8 बोरिंग बाधित झालेले आहेत, विहिरीचं पाणी देखील प्रदूषित आहे. प्रशासन दुर्लक्ष करते असा ग्रामस्थांचा आरोप होतोय. काय नेमके याच्यावरती उपाय? सर, मी जेव्हा मला ही गोष्ट कळाली त्यानंतर मी स्वतः ग्राउंडवर 2 वेळा गेलोय आणि माझ्यासोबत MPCBचे प्रतिनिधी सुद्धा होते. पाणी दूषित आहे, पाणी पिण्यासही योग्य नाहीये, ह्या गोष्टी माझ्याही निदर्शनास आल्या आणि त्यानंतर मी माझ्या स्तरावरून दोन्ही ग्रामपंचायतींना एक लेटर दिलेलं आहे, ज्याच्यामध्ये मी स्पष्ट मेन्शन केले की जे कोणी लोक आहेत जे प्रक्रिया न करता सांडपाणी सरळ नदीमध्ये सोडतायत त्यांना एक 8 दिवसाची नोटीस द्यावी आणि त्यांनी जर त्यांच्याच एरियामध्ये त्या सांडपाण्याची व्यवस्था केली नाही तर त्यांच्यावर पोलीस गुन्हे दाखल करावे, अशा पद्धतीने मी मार्गदर्शन दोन्ही ग्रामपंचायतींना दिलं आहे. आणि त्यानंतर जे संबंधित हॉटेल मालक असतील किंवा जे संबंधित बिल्डर्स असतील त्यांच्याकडून मला फोन आले आहेत आणि त्यामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितले की सर आपल्याला सोल्युशन हवं यावं आणि आम्ही सर्वजण एकत्र बसायला तयार आहोत. तर त्या अनुषंगाने आपण शुक्रवारी माझ्याच ऑफिसमध्ये बरोबर 3 वाजता मीटिंग लावलेली आहे आणि त्या मीटिंगमध्ये जे संबंधित सर्व जे लोक सरळ सांडपाणी सोडतात त्या सर्व लोकांनाही मी ते पत्र काढलेलं आहे. दोन्ही ग्रामपंचायती पाटपन्हाळे असेल आणि जानवळे असेल त्या तिथले जे पदाधिकारी आहेत त्यांनाही लेटर दिलेलं आहे आणि आम्ही शुक्रवारी SBM स्वच्छ भारत मिशन मधील जे टेक्निकल लोक आहेत ज्यांना याच्यावर सोल्युशन आपल्याला ते देऊ शकतात अशा लोकांनाही माझ्याकडून आज पत्र गेलेलं आहे. शुक्रवारी आपण 100% यावर काही ना काही उपाय करूच आणि जर यावर परमनंट सोल्युशन नाही मिळालं तर मग ज्या कायद्यानुसार जे आपल्याला सांगितलं गेले की आपण पोलीस गुन्हे दाखल करू शकतो त्या पद्धतीनेही माझ्याकडून दोन्ही ग्रामपंचायतींना लेटर तर गेलेलंच आहे आणि त्याचा फॉलोअप ही मी स्वतः वैयक्तिक लक्ष घालून करणार आहेच. हो सर, पण आता असं परिस्थिती आहे की त्या ठिकाणी असलेल्या ज्या वाड्या आहेत त्या वाड्यांना पिण्याचा पाण्याचा प्रश्न आहे आणि एक राजकीय पक्षाकडून त्यांना पाणी पुरवठा केला जातो. अशा वेळेला प्रशासन नेमकं काय करत आहे? सर, जेव्हा मला हे समजलं त्यानंतर मी स्वतः आपल्या तालुक्याचे विद्यमान आमदार श्री भास्करराव जाधव साहेब त्यांना माझ्याकडून फोनही गेला आणि मी आमचे प्रतिनिधी पाठवून आपल्याला जर टँकर हवा असेल तर त्यासाठी जर आमदार साहेबांचं लेटर मिळालं तर ती गोष्ट थोडी वेगाने होऊ शकते. आमदार साहेबांचं लेटर आलं ते मी तहसीलला दिलं आणि आपल्या तालुक्याचे संबंधित जे तहसीलदार साहेब आहेत त्यांच्याशीही माझं या विषयावर बोलणं झालं. आज किंवा उद्या आम्ही दोघेही तिथं परत एकदा व्हिजिट करू
लवकरात लवकर आपल्याला आपल्या तालुक्याला स्वतःचा टँकर नसल्यामुळे, आपल्याकडे टँकर नाहीये, आपल्याला तो प्रायव्हेट लोकांकडून अक्वायर करायला लागतो आणि तो विषय थोडा महसूलचा येत असल्यामुळे तहसीलदार साहेबांसोबत मी जाऊन या पद्धतीनं लवकरात लवकर 1-2 दिवसात तिथं पाणी पोहोचावं या पद्धतीने नियोजन करण्याचा प्रयत्न करतोय. तुम्ही याच्यावर आमचं हे सगळं प्रकरण चालू आहे पाण्याचं, त्याच्यावर तुम्ही आमची सोय करू शकता का, तर मी तुमच्याशी बोलू शकते. समजलं? कारण का आता खूप जण येऊन गेले, पत्रकार झाले, राजकारणी झाले, प्रत्येक पक्षाची लोक येऊन गेली. ह्याच्यावर आज 4 वर्ष हेच आहे, यावर्षी अति झालं. आणि हे जर नसेल होणार तर मी पूर्ण वर्षापासनं डंपर टाकून मातीनी सगळी गटारं बंद करणार. नाही सर, दोन्ही ग्रामपंचायतीने आम्हाला पाण्याची भरघोस सोय करायची. 24 तास आमच्याकडे पण पाणी, जसं गावात येतं पाणी तसं आमच्याकडे पाणी 24 तास आलं पाहिजे. ग्रामपंचायतीकडनं कसली सोय नाही आम्हाला, नाही ग्रामपंचायत जानवळं, नाही शृंगारतळी. आणि शृंगारतळी बाजारपेठेत जेवढे आता गटारं झाली ती सगळी गटारं त्यांनी नदीला लावले नाहीत. शृंगारतळी बाजारपेठ म्हणते की आम्ही नाही हे केलेलं आहे म्हणून, तर केलं नाही म्हणजे मग तुम्ही त्याची पाहणी इतके वेळा केली, त्याच्यावर काय निर्णय घेतलेत तुम्ही? काही नाही घेतलेले आहेत. आता ग्रामस्थच आम्ही असं करणार आहे की पूर्ण गटारं त्यांची बुजवणार. मी पूर्ण डंपरनी त्याच्यामध्ये माती टाकून सगळे स्त्रोत तिकडे बंद करणार, तरच आमच्या इकडे पाणी स्वच्छ आणि सुंदर येणार आहे. 100%. हा, आता विचार तू, ह्या सगळ्यांना विचारा, आम्ही आज 4 वर्ष काय यातना सोसतोय आहे का? कुठचा पक्षकार फक्त निवडणुका आल्या की नाचायला सुरुवात करतात. आता जे गेलेत सगळे ना, ते आता निवडणुका आल्या तर येतील, नाही तर आता कोणी येणार नाही. आमच्याकडे एवढी गंभीर परिस्थिती आहे की पाणी आम्ही 50-50 लिटर विकत आणून पितोय. काय करायचं? याच्यावर तुम्ही काय करू शकता? आणि तुम्ही करणार असाल तरच मी याच्यावर बोलणार आहे, नाही तर मी काही बोलणार नाहीये. मी आता फक्त माझ्या पद्धतीने कारवाई करणार. तुमचं काय म्हणणं आहे ते तर तुम्ही बघायचं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.